किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। महाराष्ट्रातील सर्वात मोठी वक्तृत्व स्पर्धा घेरडी येथे संपन्न। स्वर्गीय आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या 98व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त सहभाग मिळाला। सोमा आबा मोटे बहुउद्देशीय शैक्षणिक प्रसारक मंडळ संचलित यशराज प्राथमिक विद्यालय इथं पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये तब्बल 15 जिल्ह्यातील 107 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। स्पर्धेचं उद्घाटन सौ डॉक्टर निकिताताई बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते झालं। 2 सभागृहांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये विविध विषयांवर प्रभावी आणि परिणामकारक मते मांडल्याचं वातावरण चुरशीचं झालं होतं। परीक्षकांनाही गुणांक करणं आव्हानात्मक ठरलं। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मुंबईचे अभय कृष्णकांत आळाशी आणि पंढरपूरच्या आरती मोटे यांनी मिळवलाय। द्वितीय क्रमांक यश रवींद्र पाटील मुंबई आणि शुभांगी नवनाथ कोले पंढरपूर, तर तृतीय क्रमांक मिथुन दत्तात्रय माने सातारा आणि अनिकेत रामा वांद्रे नागपूर यानं पटकावलाय। संध्याकाळी पारितोषिक वितरण समारंभ, विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र, आबासाहेबांचे जीवनचरित्र आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले। यावेळी माजी कॅबिनेट मंत्री लक्ष्मणराव ढोबळे अध्यक्षस्थानी होते, तर युवा आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते। फटाक्यांच्या आतिषबाजीनं सोहळ्याला विशेष रंगत आली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश लवटे, प्राचार्य कामदेव खरात, प्राचार्य नवनाथ बंडकर, अनिल लवटे आणि काकासाहेब मोरे यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचं उपस्थित मान्यवरांनी कौतुक केलंय। स्पर्धेला मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आणि स्पर्धक व मान्यवर यांची उपस्थिती होती। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।